आणखी एक मोठी बातमी समोर येते धाराशिवमधनं। धाराशिवमध्ये सध्या खासदार तटकरे इथे उपस्थित आहेत आणि याच त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार पद्धतीने छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काळे झेंडे हातामध्ये घेऊन दाखल झालेले हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। आक्रमक झालेले हे कार्यकर्ते आहेत। सुनील तटकरे यांचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जमलेले होते आणि हातामध्ये काळे झेंडे हे तटकरेंना दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच वेळेला पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। छावा संघटना आपण बघतोय ठिकठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतेय। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा ही प्रमुख मागणीच, पण त्याबरोबरीनं ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण यांनी मारहाण केलेली आहे छावा संघटनेच्या घाटगेंची, त्यावरही निषेध व्यक्त होतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी। ओमकार, काय अधिक माहिती? प्रज्ञा, जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी आताच काही वेळापूर्वी तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे। तुळजापूर येथील छावा संघटना असेल, विविध संघटनांशी त्यांनी चर्चा केलेली होती। यामध्ये कुठेतरी पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, त्याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। असं असलं तरी देखील सुनील तटकरे हे धाराशिव येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते पोहोचल्यानंतर या ठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्याचबरोबर विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या समोरच अगदी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी जी आहे ते हे सर्व कार्यकर्ते करताना एकंदरीतच पाहायला मिळत आहेत। पूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांना पोलिसांनी जे आहे ते गेटवरच अडवून ठेवलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असून पोलीस कुठेतरी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही काळासाठी बाचाबाची झाल्याचे देखील चित्र कुठेतरी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर संपूर्ण घटनास्थळी तणावाचं वातावरण आहे आणि पोलीस त्यांना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न करतात। प्रज्ञा, नक्कीच, मात्र मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण धाराशिवमध्ये हा पोलीस बंदोबस्त आज सकाळपासूनच वाढवलेला होता आणि त्यामुळेच काळे झेंडे दाखवणारे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। ओंकार, किती कार्यकर्ते इथे जमलेले होते, काय अधिक माहिती? पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा असे काळे झेंडे दाखवण्यात आले? प्रज्ञा, जर पाहिलं तर अगदी सकाळपासूनच धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं या घटनेचे पडसाद जे उमटताना पाहायला मिळत आहेत त्या अनुषंगाने जर पाहिलं तर धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर बॅनर फाडण्यात आलेले आहेत, पत्ते त्या ठिकाणी उधळण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर सध्या या कार्यक्रमाच्या बाहेर जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते जमलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सुनील तटकरे जे आहेत ते आता या सभागृहात दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी कार्यक्रमाला देखील सुरुवात झालेली आहे। मात्र मध्ये जरी कार्यक्रम सुरू असला तरी सभागृहाच्या बाहेर मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि ते कुठेतरी या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। लवकरात लवकर जी काही कारवाई आहे ती लवकरात लवकर आम्हाला झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका जी आहे ती छावा संघटनेचे पदाधिकारी आहेत, विविध संघटनांचे पदाधिकारी कुठेतरी करताना पाहायला मिळत आहेत। पोलीस, मी तुम्हाला बघायच्यापासून जे सांगतोय की पोलीस त्यांची समजूत घालण्याची प्रयत्न करतायत, मात्र पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची होत आहे। या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला नक्कीच यस। तुर्तास धन्यवाद ओमकार या संपूर्ण माहितीसाठी। तर